नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवणार आहे मस्त असे रवा कप केक। तर त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतले आहे बघा। इथं आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी आपल्याला इथं दूध लागणार आहे, 1 वाटी साखर घेतली आपण। इथं मी 1 वाटीभर दूध पावडर घेतली आहे, अर्धी वाटी आपण इथं दही घेतलं आहे, आपल्याला लागणार आहे व्हॅनिला इसेन्स ते घेतलेलं आहे मी। इथे घेतलं आहे आपण तूप, जेमच्या गोळ्या घेतल्यात आपण ह्या शोसाठी, आणि इथं चॉकलेटचं सिरप घेतलं आहे। आता सगळ्यात आधी आपण याच्यात साखर टाकते 1 वाटी भरून, त्यात टाकते दही, ते आपण अर्धी वाटी भरून घेतलेली तेवढं दही टाकून देते ह्याच्यामध्ये। त्यानंतर टाकते याच्यामध्ये दूध, आणि ह्यामध्ये टाकले आपण तूप घेतले, हे टाकते। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण टाकू शकता। आणि मस्त आता हे सगळं आपण पहिल्यांदा मिक्सरवर फिरून घेऊया। अशा प्रकारे आपण हे मिक्सरवर फिरून घेतले, बघू शकता तुम्ही। साखर, तूप, दूध आणि दही। त्यानंतर ह्यात टाकते मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आपण, तो टाकूया। ह्यात टाकूया दूध पावडर, दूध पावडरच्या साधारण 2 पोळ्या घेतलेल्या आहेत तिथे मी। ह्यामध्ये टाकते व्हॅनिला, आता परत एकदा आपण हे मिक्सरवर फिरवू। अशा प्रकारे मस्त आपले हे केकचे बॅटर बनवून झाले, बघू शकता तुम्ही। आपल्याला इथं सोडा नाही, बेकिंग पावडर नाही, फक्त आपल्याला इथं 1 इनो टाकायचा आहे। आणि पुन्हा एकदा हे मिक्सरवर फिरून घ्यायचं, बघू शकता तुम्ही। मस्त आपलं केकचं बॅटर तयार झाले। मस्त असं केकचे बॅटर आपलं तयार झालं आहे। अगदी जास्त झंझट नाही, काय नाही। त्याला 5 मिनिटं आपण असं झाकण लावून ठेवूया। तोपर्यंत आपण कप केक करणार आहे। त्या वाट्यांना आपण जरा मैदा लावून कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये ही झाकणी टाकली, पाणी वगैरे आपण टाकलेलं नाही आहे। त्याच्यावर आपण झाकण टाकून ठेवूया, म्हणजे कुकर छान आपला तापून निघेल। आता इथे मी ह्या वाट्या घेतलेल्या आहेत, ह्या वाट्यांना पूर्ण आपण इथं असं तूप लावून घेऊ थोडंसं। आपण इथं मस्त तूप लावून घेतलेले। आपल्याकडे आता बटर पेपर नाही आहे, त्यासाठी आपण इथं त्याला मस्त असं फक्त मैदा लावून घेते। वाट्यांना असं मैद्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे। केकचं बॅटर आपलं खूप छान झालं आहे, बघू शकताय तुम्ही। आपण आता ह्या 3 वाट्या भरून घेतलेल्या आहेत। आता आपला इकडं कुकर पण आता मस्त तापून झालेला आहे। कुकरमध्ये आपण वाट्या ठेवून घेऊया, आणि ह्याला वरून आपण शिट्टी काढून आपण ह्याला हे झाकण लावून घेतोय। साधारण 20 मिनिटं आपण ह्याला ह्याच्यात मस्त तयार होऊन देणार आहे केक आपले। आपण कप केक आपले कुकरमध्ये ठेवलेले आहेत। साधारण 20 मिनिटं आपण एकदम मंद गॅसवर आपण हा कुकर होऊ द्यायचा। त्यानंतर तुम्हाला मी केक दाखवते। 20 मिनिटं झालेत, 20-25 मिनिटं झालेत। केक पण आपले तर थंड झालेले आहेत, बघा बाय कसे झाले।
शकता तुम्ही मस्त आपले कपकेक तयार झालेले आहेत. वाटीत तयार केले तुम्ही कपकेक, खूप मस्त झाले. हे बघा आता ह्याच्यावर टाकते. तर बघू शकता मस्त आपला हा व्हॅनिला केक तयार झालेला आहे. पहिल्यांदाच मी हा केक घरी असा बनवलेला आहे. खूप छान झाला आहे, मस्त झाला आहे. मला वाटल्यास तोडून दाखवते. मस्त आहे बघा, अगदी छान मस्त भाजले गेला आहे कुकरमध्ये. अगदी बेकरी टाईप झालेला आहे. हे बघा मस्त झाला आहे, खरपूस एकदम भाजलेला आहे. आणि त्याला ही थोडी मी सजावट केली आहे, खूप छान दिसते. तर अशा पद्धतीने तुम्ही असा कपकेक घरी बनवून बघा. आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.